जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने टीईटी 2025च्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचं पत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। त्याविषयी आपण थोडक्यामध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया काय आहे ती नवीन अशा प्रकारची नोटिफिकेशन। बघा, आपण जर का या ठिकाणी MSc चे पुणे यांच्या ऑफिशियल वेबसाईटला आलो तर या ठिकाणी जे आहे टीईटी 2025 नावाचा एक वेगळा मेनू आहे। या ठिकाणी एक नवीन निवेदन आपल्याला प्रसिद्ध करण्यात आल्याचं दिसत आहे। हे ते निवेदन आहे मित्रांनो, ते प्रसिद्धीसाठी देण्यात आलेलं आहे। ते असं सांगत आहे की टीईटी परीक्षा 2025 परीक्षेचे आयोजन जे आहे 23 नोव्हेंबर 2025 या रोजी करण्याचे नियोजित करण्यात आलेले आहे किंवा होणार आहे। ठीक आहे, आता याबाबत जे आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी एक असं नोटिफिकेशनच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की परीक्षेच्या आयोजनाची कारवाई सुरू असून संबंधित परीक्षेच्या संदर्भामध्ये कारवाईबाबत वेळोवेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावरती माहिती प्रसिद्ध करण्यात येते। परंतु काही यूट्यूब चॅनल्स असेल, काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे किंवा प्रसार माध्यम आहे, त्याच्या माध्यमातून चुकीची आणि दिशाभूल करणारी अशी जी माहिती आहे ती प्रसिद्ध होत आहे। अशा बातम्यांवर किंवा अशा प्रकारच्या गोष्टींवरती विश्वास ठेवायचा नाहीये। बघा, काय होतं की आदर्श आचारसंहिता लागू झाल्याच्या नंतर काही लोकांनी असा अंदाज बांधला की एक्झाम जी आहे पोस्टपोन होणार आहे का, त्या पद्धतीने केंद्र प्रमुखाची परीक्षा जी आहे पोस्टपोन झालेली आहे आणि आपल्या परीने त्यांनी जे आहे अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या होत्या। त्यासाठी जे आहे या ठिकाणी हे प्रसिद्धीसाठी निवेदन आहे। त्यामुळे त्याने सांगितलं की हे जी त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, मी आता दाखवल्याप्रमाणे त्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना आणि माहितीचे अवलोकन करायचं आहे। कोणत्याही चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या अफवांपासून जे आहे स्वतःला दूर ठेवायचं आहे आणि अशा गोष्टींवरती आपण विश्वास ठेवला आणि आपलं नुकसान झालं तर आपण स्वतः त्याला जबाबदार असणार आहात। अशा प्रकारचं आयुक्त जे आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे त्यांच्या माध्यमातून हे उत्तर देण्यात आलेलं आहे किंवा प्रसिद्धीसाठी पत्रक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, आपण लक्षात ठेवायचं आहे की परीक्षा ही नियोजित वेळापत्रकाप्रमाणे 23 नोव्हेंबरलाच होणार आहे, त्याच्यामध्ये बदल होणार नाही। आणि या परीक्षेसाठी आपल्याला मार्गदर्शन हवं असेल तर या ठिकाणी मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे याच्यावरती मार्गदर्शन अवेलेबल आहे। मराठी माध्यम असेल, उर्दू माध्यम असेल किंवा टीईटी किंवा सीटीईटी या दोन्हीसाठी कंबाईन अशा प्रकारचं मार्गदर्शन असेल। याच्यासोबतच तुम्हाला जर का टेस्ट सिरीज हवी असेल तर या गोष्टी देखील तुमच्याकरिता अवेलेबल आहे। तुम्हाला एकच काम करायचं आहे, प्ले स्टोअरला जायचं आणि प्ले स्टोअरला गेल्याच्या नंतर तुम्हाला जे आहे हे मास्टर टीचर नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं। या ठिकाणी तुम्हाला जे आहे फ्रीमध्ये देखील बरंचसं कंटेंट अवेलेबल आहे आणि याच्यासोबतच याची जी लिंक आहे ॲप्लिकेशनची या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये देखील देण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण डाउनलोड करू शकता।